UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। संजय राऊतांना राज्यात उद्रेक करून दंगली घडवायच्या, सामना वर्तमानपत्र दाखवत नारायण राणेंचा गंभीर आरोप, राऊतांना जेलमध्ये टाकण्याची मागणी। शरद पवारांची प्रत्येक कृती संशयास्पद, 83 वर्षाचे झाले तरी मराठा समाजाला न्याय देऊ शकले नाहीत, आजही लावालावी करतात, राणेंचा पवारांवर हल्लाबोल। उद्धव ठाकरेंनाच आता गेट आऊट करण्याची वेळ आली आहे, शिवद्रोह्यांना गेट आऊट करा या उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर नारायण राणेंचं उत्तर। नारायण राणे आणि त्यांच्या चाराणे बाराणेंवर व्यक्त व्हायचं नाही, अभिघ्न पार्कची फाईल काढली आणि ईडी लागली तेव्हा राणेंनी लोटांगण घातलं, ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांचं राणेंवर टीकास्त्र। जोडे कसले मारता, हिम्मत असेल तर समोर या, महाविकास आघाडीच्या जोडेमारो आंदोलनावरून अजितदादांचं आव्हान, तर विरोधक रडीचा डाव खेळत असल्याचीही टीका। फडणवीसांनी इतिहास नीट वाचावा, अन्यथा आम्ही मास्तर पाठवू, ईस्ट इंडिया कंपनीला मिळणारी खंडणी रोखण्यासाठी शिवरायांनी सुरत लुटली, राऊतांचं फडणवीसांना उत्तर। मीडिया दूर गेला का, फडणवीसांचे आमदार मला भेटतात, फडणवीस किती द्वेष करतात हे त्यांचे आमदार सांगतात, मनोज जरांगे पाटलांचा दावा। देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतल्याशिवाय काही लोकांना झोप लागत नाही, सकाळपासून संध्याकाळपर्यंत फडणवीसांनाच टार्गेट करतात, बावनकुळ्यांचा विरोधकांवर पलटवार। नड्डांच्या उपस्थितीत माझा भाजप पक्षप्रवेश, काही नेत्यांच्या विरोधामुळे घोषणा नाही, खडसेंचा मोठा गौप्यस्फोट, भाजपच्या प्रतिसादाची वाट पाहणार, अन्यथा पवारांसोबत राहणार, खडसेंची भूमिका। एकनाथ खडसेंनी लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांसाठी काम केलं, खडसे भाजपमध्येच राहतील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी आमदार नितेश राणेंवर गुन्हा दाखल, रामगिरी महाराजांच्या विरोधात बोललो तर मशिदीत घुसून मारू, नितेश राणे यांचं प्रक्षोभक विधान। शरद पवारांचा 4 दिवस कोल्हापूर दौरा, पवारांच्या स्वागताला समरजित घाडगे यांचीही हजेरी, समरजित घाडगे उद्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार। अजित पवार आणि रामराजे निंबाळकर फलटणमध्ये एकाच मंचावर, तर माझ्या कार्यकर्त्यांना बोललेलं मी खपवून घेणार नाही, रामराजेंच्या नाराजीनंतर अजित पवारांचा रणजित नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरेंना अप्रत्यक्ष इशारा। विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगेंची मोर्चे बांधणी, पुण्यातील 21 विधानसभा मतदारसंघांचा आढावा, बैठकीत मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित। कोणाला काहीही बोलू द्या, आपल्याला भूक पडत नाहीत, सकाळी लवकर उठतो हा डायलॉग माझ्यामुळे बंद झाला, या सुप्रिया सुळेंच्या टीकेटोल्यानंतर अजितदादांचं उत्तर। शिवरायांचा पुतळा पडल्यानंतर सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडेंची बदली, अनिल पाटील सिंधुदुर्गचे नवे जिल्हाधिकारी। पुण्यातील माजी नगरसेवक वनराज अंधेकरांच्या हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, सख्या 2 बहिणी आणि मेहुण्यानंच हत्येचा कट रचल्याची पोलिसांची माहिती, 5 जण अटकेत। आनंदाचा शिधा कंत्राट प्रकरणी राज्य सरकारला मोठा दिलासा, गणेशोत्सवानिमित्त जनतेला आनंदाचा शिधा वाटण्याचा मार्ग मोकळा, अटींची पूर्तता केल्याच्या सरकारच्या भूमिकेवर हायकोर्टाची सहमती। मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, गेल्या 24 तासात 3 जणांचा मृत्यू, 78 जनावरं दगावली, मराठवाड्यात 284 मंडळात अतिवृष्टीची नोंद। पुराच्या पाण्यात आता नसतं धाडस अंगलट, वाशिमच्या शेलू बाजार परिसरामधील अडाण नदीत स्टंटबाजी करणारा तरुण वाहून गेला, तर नांदेडमध्ये आसना नदीत पुरातून नदी ओलांडणारी व्यक्ती वाहून गेल्याची माहिती। हिंगोली जिल्ह्याला पावसाचा सर्वाधिक फटका, सिद्धेश्वर धरण 100% भरलं, अनेक भागात पूरस्थिती, वसमत ते उमरा फाटा येथील राज्य महामार्गावरील पुलाचा काही भाग तुटला। छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरण 88% भरलं, पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून जायकवाडी धरणाची पाहणी, जायकवाडीतून पाणी सोडण्याबाबत उद्या निर्णय होण्याची शक्यता। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।